न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मी राजीनामा याच्यासाठी देत आहे की मी 8 वर्षापासून या बीजेपीमध्ये काम करते। मला काही म्हणजे पुढची वाटचाल कशी करावी काही समजतच नाही आहे, कारण आम्ही एवढी मेहनत घेतलेली, बचत गट केले आम्ही, 500 महिला आहेत माझ्याकडे। एक महिला अल्पसंख्याकची ऑफिसमध्ये यायला तयार नव्हती, पण हिनाशक एक अशी व्यक्ती आहे, मी माझं नाव म्हणजे पुढे नाही करत आहे, पण 500 महिला आणण्याची माझी ताकद होती, मी घेऊन येत होती आणि कार्यक्रम खूप राबवले मी। पण त्याच्यात मला कुठेही पुढे म्हणजे आमच्यासाठी कुठलंही काम नाही, आम्हाला ओळखसुद्धा दाखवत नाही। ही कोणती पद्धत आहे? आम्ही एवढं मेहनत करून मला काही वाटत नाही आहे तिथं आता काम करण्यासारखं। आमच्या अल्पसंख्याकमध्ये गल्ली गल्लीत मला विचारलं जातं का बाबा तू काय काम करते? सगळ्या आपल्या अल्पसंख्याकमध्ये दर्गा तोडली जाते, जेलमध्ये मुलं बसवताय। मग मला कुठंतरी खंत वाटते आपल्या समाजासाठी का असं नाही केलं पाहिजे। सगळे हिंदू मुस्लिम एक बांधव आहेत, पण असं का कारण असतं का तिथं तुम्ही जातीवादी केलं जातं? मग जातीवादी करतातच आहे, तर मग आम्ही पुढे कसं काय काम करावं, समाजाला काय तोंड द्यावं? म्हणून मी एकमेव विचार केला आणि आज मी राजीनामा देऊनच टाकला। आज दिनांक 12/6/2025 आम्ही सामूहिक राजीनामे देत आहोत। कारण आमच्या मागासवर्गीय अल्पसंख्याकडं कोणी लक्ष देत नाही। शहरामध्ये कमी 20 ते 25 वर्ष झाले आम्ही काम करतो, पण काम करत असताना कोणी बी लक्ष देत नाही, कोणी विचारत नाही। ऑफिसला आल्यानंतर ते सुद्धा कोणी विचारत नाही का आले, काय काम आहे, काही नाही। आणि गरिबांचे प्रश्न सोडवायचे कसे, आणि आम्ही बचत गट करतो, आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो, परंतु आजपर्यंत कोणी बी सहकार्य करत नाही। निवड फक्त बोलून दाखवतात, परंतु कार्य काहीच नाही आहे। आणि याचा आम्हाला सर्वांना या गोष्टीचा वीट आलेला आहे। म्हणून आम्ही सर्व परिसर आमच्या प्रभाग क्रमांक 16 आणि मध्य नाशिकमधील सर्व काही महिला मंडळ, काही पदाधिकारी, नगरसेविका या सर्व आम्ही मिळून या पक्षाचा व पदाचा राजीनामा देत आहोत। मी अनुसूचित जाती मोर्चावरती उपाध्यक्ष, जुने नाशिक मंडळाची सरचिटणीस असून आतापर्यंत 17 वर्ष झाले BJPमध्ये मी काम करते। जेवढी महिलांमध्ये आम्ही कामं करतो, मुलांची एक संघटना तयार करतो, महिलांना जी कामं करून काही ते 2 पैसे यांची अपेक्षा असते कामं करून, तर ती आतापर्यंत काहीच आम्हाला BJPमधून भेटली नाही। आणि याच्या पुढे भविष्यातही आम्हाला याच्यासाठी वाटचाल पुढे काही दिसतही नाही आहे। आणि एवढी काम करून त्याचं आपलं काही एक मोबदला म्हणतो की काहीतरी आपण महिलांना कामं पोचवली पाहिजे, आपली स्वतःचं एक काहीतरी एक स्टेप बसली पाहिजे, तर ही काहीच भेटत नाही आम्हाला। याच्यावरती आम्ही पक्षावर नाराजगी व्यक्त करून पक्षाचा राजीनामा देत आहोत।